नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायलीने प्रियाच्या कानाखाली सणासण वाजवलेल्या असतात। तेव्हा प्रिया म्हणते, प्लीज सायली मला वाचव ना, तूच वाचवू शकते प्लीज। तेव्हा सायली म्हणते, तू केलं ना तर भरावं तर लागेलच, कारण जो करतो त्याला भरावंच लागतं शेवटी। तेव्हा आता प्रिया म्हणते, प्लीज सायली ऐक ना, तू तरी मला माफ कर। पण सायली म्हणते, नाही, तू केलेल्या गुन्ह्याची सजा तुला भेटायलाच पाहिजे आणि तू आता 7 वर्ष जेलमध्ये सड, असं म्हणून ती आता इकडे साक्षीकडे जाते आणि म्हणते, बरं झालं तुझी शिक्षा आहे ना तुलाच भेटली, नाहीतर माझ्या वडिलांना भोगावी लागली असते तुझी शिक्षा, कारण तू कृत्य केलेलं आहे, तू खून केलेला आहे आणि 2 वर्ष झाले माझे वडील ते भोगत आहेत, हे चुकीचं होतं ना, आता सर तू पण 7 वर्ष जेलमध्येच, असं म्हणून तिथून आता सायली आणि सुभेदार फॅमिली सगळे निघून जातात घरी। तर आता सगळेजण इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात जेवणासाठी, तर कोणाचंच मन लागत नसतं की जेवण करावं की काही। तेव्हा आता सायली म्हणते, हे बघा निराश नका होऊ, अन्नाचा कोणी अपमान केलेला चांगलं नाही ना, प्रियामुळे आपण का अन्नाचा अपमान करायचं, हे तर आपल्या फॅमिलीची प्रथा आहे। काही झालं तरी आपल्या घरामध्ये अन्नाचा कधीच अपमान होत नाही, हो ना पूर्ण आई। तेव्हा असे म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं, तर सगळेजण आता जेवायला बसतात। पण पूर्ण आईचा काही मूड नसतो खाण्याचा, कारण पूर्ण आईचा प्रियाने इतका विश्वासघात केलेला असतो की खूपच। आता पूर्ण आईला आठवत असतं की प्रियाला कसं मी चांगली सून म्हणून हिरावत होती, तर आता सायलीला खूप म्हणजे वाईट साईड बोलली, तिच्याशी नाही बोलली प्रियामुळे, असं पूर्ण आईला आठवत असतं। पण पूर्ण आईला तर शेवटी सायली हातात घास घेते आणि पूर्ण आईला खाऊ घालते, तर पूर्ण आई तिच्या हातचा घास आता प्रेमाने खात असतात। तर आता हे सगळं अर्जुन बघत असतो। अर्जुनलाही पाहून खूप आनंद होतो की सायलींनी सगळ्यांना सावरून घेतलं आणि सुभेदार फॅमिलीला जेवढं दुःख झालेलं असतं ते सगळं सावरलेलं आहे, हे पाहून आता अर्जुनच्याही डोळ्यात पाणी येतं आणि त्यालाही थोडं बरं वाटतं। तर मंडळी, आता सायलीने सगळं सावरून घेतलेलं असताना सगळेजण आता जेवायला बसतात। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।